रयत शिक्षण संस्थाच धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रोजेक्ट 2021-2022 इयत्ता 12वी कॉमर्स विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन। आपल्या रयत ऑनलाईन क्लासमध्ये मी सौ जगदाळे एसवी आपणा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्र हो, आपण घटक क्रमांक 4 यामध्ये पाठीमागच्या भागामध्ये व्यवसाय सेवांचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत। आज आपण आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये उपघटक व्यवसाय सेवांचे प्रकार अभ्यासणार आहोत। व्यवसाय सेवांचे एकूण 5 प्रकार आहेत। त्यामध्ये बँकिंग असेल, संचार, विमा असेल, गोदामे असतील आणि परिवहन असेल। आज जो भाग आपण अभ्यासणार आहोत की तो व्यवसाय सेवेच्या प्रकारामधील बँकिंग। बँकिंग हा जो शब्द आहे तो बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपण बँक शब्द जरी आपण वापरत असलो त्याचा मूळ जो शब्द आहे तो बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे। याचाच अर्थ असा की खंडपीठ आहे। म्हणजे पूर्वीच्या काळी सावकार कर्ज देण्याच्या किंवा घेण्याच्या देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चलनांची नाणी मोठा ढीग किंवा बेंचमध्ये किंवा टेबलमध्ये ते प्रदर्शित करायचे। आता या बँकेचा अर्थ आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायचा आहे। बँक ही एक अशी आर्थिक संस्था आहे की जी ठेवी आणि इतर संबंधित सेवांचा व्यवहार करते। म्हणजे थोडक्यात अर्थ लक्षात काय घ्यायचा आहे की बँक ही अशी एक आहे की जी आर्थिक संस्था आहे आणि ती समाजातील लोकांकडून की ठेवीच्या स्वरूपामध्ये पैसे स्वीकारते। म्हणजे आणि त्याचबरोबर या पैशाशी संबंधित सेवा पुरवते। मग असा व्यवहार करणारी जी आहे ती बँक होय। त्याचबरोबर पैशाशी किंवा ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकतांशी संबंधित विविध सेवा प्रदान करते। भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 जो आहे की त्यानुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते। आता अर्थामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की बँकिंग नियमन कायदा 1949 जो आहे की तो काय सांगतो आपल्याला की बँक म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते अशी कंपनी म्हणजे बँक होय। आता यामध्ये आपल्याला पाहायचं आहे व्याख्या म्हणजे डेफिनेशन्स। आता बँकेची व्याख्या जी आहे की कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने स्वीकारणे, लोकांकडून पैसे जमा करणे, मागणीवर किंवा अन्यथा परतफेड करणे आणि धनादेश असेल, मसुदा आणि ऑर्डरद्वारे किंवा अन्यथा पैसे काढण्याच्या योग्य असे परिभाषित केले आहे। म्हणजे लोकांकडून पैसे जमा करून घेणे गुंतवणुकीच्या उद्देशाने आणि तेच पैसे लोकांच्या गरजेनुसार, लोकांच्या मागणीनुसार ते त्यांना परत करणे। त्याचबरोबर लोकांच्या कर्जाच्या असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या गरजू लोकांना कर्जाच्या स्वरूपामध्ये देणारी जी संस्था आहे की त्याला बँक असे म्हटले जाते। आता यामध्ये आपल्याला आसपास जर पाहिलं तर आपल्या अनेक बँका आपल्याला दिसतात। आता सर्व बँका जरी आपल्याला सारख्या दिसत असल्या तरी प्रत्येक बँकेचं आर्थिक कामकाजाचं स्वरूप जे आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं। मग असे जे बँकेचे जे प्रकार आहेत की ज्यामध्ये मध्यवर्ती बँक आहे, व्यावसायिक बँक आहे, सहकारी बँक आहे, विकास बँक आहे, विनिमय बँक आहे, प्रादेशिक ग्रामीण बँक आहे, बचत बँक आहे, गुंतवणूक बँक आहे आणि विशेष बँक आहेत। मग अशा ज्या बँका आहेत की ज्या बँक व्यवसायाचा विकास अनेक क्षेत्रात झालेला आहे। बँकांच्या व्यवहाराच्या स्वरूप सारखे असले तरी व्यवहार मात्र हे अनेक प्रकारचे होतात। म्हणजेच आपल्याला आत्ता आपण बँकेची जी वेगवेगळी जी नावं आपण पाहिलेली आहेत किंवा ऐकलेली आहेत की त्यानुसार आपल्याला लक्षात येते की वेगवेगळ्या क्षेत्रात या बँका या ठिकाणी आपल्याला कार्य करताना दिसून येतात। आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जी बँक अभ्यासायची आहे की ते म्हणजे मध्यवर्ती बँक, जिलाच आपण या ठिकाणी म्हणतो सेंट्रल बँक म्हणतो।
म्हणजे कोणत्याही देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची आणि सर्वोच्च बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. म्हणजे प्रत्येक देशाची स्वतःची एक मध्यवर्ती बँक असते. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया की ज्याला आपण शॉर्टमध्ये RBI म्हणतो, म्हणजे ही मध्यवर्ती बँक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1945मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियमन 1944 अंतर्गत झालेली आहे. मग आता अशी जी आपल्या देशाची असणारी मध्यवर्ती बँक जी आहेत, मग त्या मध्यवर्ती बँकेची असणारी कार्ये काय आहेत? एकूण आपल्याला 4 कार्ये दिलेली आहेत. आता ही 4 कार्ये जी आहेत की ज्यामध्ये चलन निर्मिती व नियंत्रण करणे, सरकारची बँक म्हणून कार्य करणे, देशासाठी आर्थिक धोरण ठरवणे आणि भारतातील व्यावसायिक आणि इतर बँकांची शिखर बँक म्हणून काम करते. ही झाली या ठिकाणी आपली मध्यवर्ती बँकेची कार्ये. आता यानंतरची जी आपल्याला बँक पाहायची आहे की जी आपण व्यावसायिक बँक. आता ही व्यावसायिक बँक जी आहे की जिलाच आपण या ठिकाणी म्हणतो कमर्शियल बँक. आता कमर्शियल बँक किंवा व्यावसायिक बँक ज्या आहेत, मग ह्या बँका काय करतात किंवा ह्या बँकेचे प्रकार कोणकोणते आहेत? आता यामध्ये या बँका देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. आता ह्या व्यावसायिक बँकाची जी आहे ती कार्ये 2 प्रकारची. एक म्हणजे या ठिकाणी प्राथमिक कार्य. मग प्राथमिक कार्य जे आहे की ज्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. आता यामध्ये कार्य की ज्याच्यामध्ये दुय्यम कार्य आपण म्हणतो. आता दुय्यम कार्यामध्ये या ठिकाणी प्रतिनिधी कार्य आहे आणि उपयोगिता कार्य आहे. मग आपल्या या बँका ज्या आहेत व्यावसायिक बँका की ज्यामध्ये भारतामध्ये 3 गटामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक याच्या ठिकाणी ज्याचं भांडवल जे सरकारच्या ताब्यात असतं म्हणून तिला सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणायचं आहे. मग याचं जे उदाहरण आहे ते म्हणजे ठिकाणी बँक ऑफ इंडिया आहे आणि स्टेट बँक आहे. आता याचप्रमाणे ठिकाणी व्यावसायिक बँकेमधील दुसरं जर उदाहरण म्हटलं तर ते म्हणजे ठिकाणी खाजगी क्षेत्रातील बँक. आता खाजगी क्षेत्रातील बँका का म्हटलं जातं त्याला? कारण ह्या बँका खाजगी गटाच्या मालमत्तेच्या असतात म्हणून त्यांना खाजगी क्षेत्रातील बँक म्हणायचं आहे. मग यासाठी आपल्याला खाजगी क्षेत्रातील बँकेचं उदाहरण जे आहे ॲक्सिस बँक आहे, HDFC बँक आहे. आता त्याचबरोबर व्यावसायिक बँकामधील जी बँक आहे की जी परदेशी बँक आहे. मग परदेशी बँका म्हणजे की ज्या बँकेची परदेशात नोंदणी झालेली असते परंतु भारतात व्यापार करत असतात, त्या अशा बँका म्हणजे परदेशी बँका. मग आता याच्यामध्ये जी उदाहरण दिलेत आपल्याला ती म्हणजे काही सिटी बँक आहे, HSBC बँक. आता HSBC बँक म्हणजे काही हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन ही बँक आणि त्याचबरोबर स्टँडर्ड चार्टर्ड बँक ही परदेशी बँकांची उदाहरणं झाली. म्हणजे व्यावसायिक बँक जी आहे की ज्याच्यामध्ये या ठिकाणी प्रथम कार्य जे आहे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, दुय्यम कार्य जे आहे की ज्याच्यामध्ये या ठिकाणी प्रतिनिधी कार्य आणि उपयोगिता कार्य. आता यानंतर जी आपल्याला बँक पाहायची आहे की जी सहकारी बँक की ज्याला आपण कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणतो. मग त्या कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजे कोणती बँक नेमकी की जिची या ठिकाणी ग्रामीण व निम शहरी भागामध्ये स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर ग्रामीण आणि निम शहरी भागामध्ये प्रामुख्याने ह्या कार्य करत आहेत. ग्रामीण भागामध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. मग ह्या बँकांचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासलेल्या लोकांना व ग्रामीण भागातील शेतकरी आणि लघु उद्योगांना पतपुरवठा करणे हे या सहकारी बँकेचा उद्देश आहे. मग या सहकारी बँकेमध्ये परत 3 प्रकार आहेत. एक म्हणजे प्राथमिक पतसंस्था. मग प्राथमिक पतसंस्था जी आहे की आता ह्या प्राथमिक पतसंस्था ग्रामीण स्तरावर कार्य करतात. राज्य सहकारी बँक व जिल्हा सहकारी बँकेकडून ह्या पतसंस्थेला निधी उपलब्ध होत असतो. तसेच ह्या पतसंस्था सदस्य आणि सामान्य लोकांकडून ठेवी गोळा करण्याचं काम करतात. आता यानंतरची जी सहकारी बँकेमधील असणारी जी बँक आहे की जी म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. मग आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे की या बँका राज्य सहकारी बँकेकडून निधी मिळवतात व लोकांना कर्ज देतात. तसेच जिल्हा पातळीवरील लोकांकडून ठेवी स्वीकारतात. ह्या बँका जिल्हा पातळीवर कार्य करतात.
आता त्याचबरोबर या सहकारी बँकामधील जी बँक आहे ती म्हणजे राज्य सहकारी बँक. आता राज्य सहकारी बँक जी आहे की ही बँक गरजेनुसार जिल्हा व प्राथमिक पतपुरवठा बँकांना निधी उपलब्ध करून देण्याचं काम करतात. ही बँक प्राथमिक बँक व जिल्हा बँक यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करते आणि ही बँक राज्यस्तरावर कार्य करत असते. म्हणजे सहकारी बँकेमध्ये असणारे 3 बँक कोणकोणत्या आहेत ते म्हणजे या ठिकाणी प्राथमिक पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राज्य सहकारी बँक. आता यानंतरची जी बँक आहे ती म्हणजे या ठिकाणी औद्योगिक विकास बँक की ज्यालाच आपण या ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक्स म्हणतो. आता ही जी बँक आहे तर त्या बँकेचा उद्देश काय आहे किंवा ती बँक काय कामकाज करते ते आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. म्हणजे व्यवसायाचा विकास विस्तार असेल आधुनिकीकरण करण्यासाठी ज्या बँका मध्यम व दीर्घ मुदतीचा भांडवल पुरवठा करतात अशा बँकांना विकास बँका म्हणतात. मग याच्यासाठी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ हे त्याचं छानसं उदाहरण आहे. मग आता ह्या विकास बँकेची कार्ये किंवा कामे काय आहेत तर ती म्हणजे या ठिकाणी व्यवसायाचा विस्तार व आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने व्यवसाय संस्थांना मध्यम व दीर्घ मुदतीचा निधी उपलब्ध करून देणे, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी जारी केलेल्या समभागांची म्हणजे शेअर्सची खरेदी करणे, कर्ज रोखे आणि बंधपत्रे यांची खरेदी करणे अशी ही या ठिकाणी औद्योगिक विकास बँक काम करते. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी औद्योगिक विकास बँक जी आहे ती म्हणजे व्यवसायाचा विकास असेल विस्तार असेल आधुनिकीकरण असेल त्याच्यासाठी बँक मध्यम व दीर्घ मुदतीचा भांडवल पुरवठा करते. यानंतरची जी बँक आहे ती म्हणजे या ठिकाणी विनिमय बँका की ज्याला आपण एक्सचेंज बँक म्हणतो. आता विनिमय बँक ज्या आहेत की या ठिकाणी या बँका परकीय व्यापार करण्यास वित्त पुरवठा करतात व मोठ्या व्यापारी बँका विदेशी चलन व्यवहार सुलभ होण्यासाठी कार्य करतात. मग ह्या विनिमय बँक किंवा ज्याला आपण एक्सचेंज बँक म्हणतो. मग आता ह्या एक्सचेंज बँकेचे उदाहरण आपल्याला जर म्हटलं तर बँक ऑफ टोकियो ही एक या ठिकाणी आपल्याला उदाहरण देता येईल. मग ह्या विनिमय बँकेचं कार्य काय आहे तर परदेशी व्यापार व्यवहारांना वित्त पुरवठा करणे, पतपत्र देणे, त्याचबरोबर विनिमय बिलाची सूट करणे, लाभांश व व्याज आणि नफा इत्यादी खात्यावर पाठवणे ही विनिमय बँकेचं कामकाज आहे. म्हणजे विनिमय बँका परकीय व्यापार व्यवहारास वित्त पुरवतात तसेच मोठ्या व्यापारी बँका परकीय चलन व्यवहार सुलभ करण्याचंही काम करतात. हे विनिमय बँक झाली. आता यानंतरची जी बँक आहे ती म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजे ज्याला आपण रिजनल रूरल बँक म्हणतो. मग ज्या प्रादेशिक ग्रामीण बँक मग ही अभ्यासत असताना की ज्या बँकांचा भांडवलाचा हिस्सा जो आहे तो केंद्र सरकार 50% घेते, राज्य सरकारकडे 15% असतो, तर प्रायोजित बँका ज्या आहे की ज्याच्यामध्ये 35% आहे. मग ह्या प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहेत त्याची स्थापना जी आहे ती 1975 करण्यात आलेली आहे आणि ह्या बँका ग्रामीण व निमशहरी भागातील ठेवी एकत्र करतात व लहान व अल्पभूधारक असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील आणि ग्रामीण कारागीर असतील यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचं ह्या ग्रामीण बँका कार्य करतात. तर यानंतरची जी बँक आहे ती म्हणजे ठिकाणी बचत बँक की ज्याला आपण सेविंग बँक म्हणतो. आता बचत बँकेच्या ठिकाणी आपल्याला भाग अभ्यासत असताना ही बचत बँक म्हणजे नेमकी कोणती बँक आणि हिचं कार्य काय आहे तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांमध्ये बचतीची सवय निर्माण व्हावी किंवा वाढावी हा प्रमुख उद्देश या बचत बँकेचा असतो. आणि ही बचत बँक जी आहे की लोकांना बचतीसाठी प्रोत्साहित करत असते. मग अशाच बँकेचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर टपाल बचत बँक आहे, व्यावसायिक बँका आहेत आणि सहकारी बँका आहेत. म्हणजे बचत बँकेमध्येच जर या ठिकाणी आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एक इथे याकडे आपल्याला दिलं एक छोटंसं आपण रोपटं आपण दाखवतो आणि त्यानंतर याकडे ते जशी आपण बचत करत जातो तसं त्या ठिकाणी आपली बचत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत राहते. म्हणजे इथे या ठिकाणी लोकांना
ग्रामीण भागामध्ये बचतीसाठी प्रोत्साहित करण्याचं ही काम ही बचत बँक करत असते. आता यानंतरची जी बँक आहे ती म्हणजे ठिकाणी गुंतवणूक बँक, ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट बँक म्हणतो. आता ही गुंतवणूक बँक नेमकी काय आहे, तर या बँका सामान्य जनतेशी थेट व्यवहार करत नाहीत. या बँका संशोधन आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल मार्गदर्शन करतात व विलिनीकरण आणि अधिग्रहणाची सुविधा देतात. या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक सल्ला देण्याचं कार्य करतात. म्हणजे यामध्ये प्रामुख्याने सामान्य व्यावसायिक व सहकारी संस्था यांचा समावेश होतो. ही झाली गुंतवणूक बँक. आता यानंतरची जी बँक आहे ती म्हणजे विशिष्ट बँक, की ज्याला आपण स्पेशलाइज्ड बँक म्हणतो. आता या विशिष्ट बँकेमध्ये आपल्याकडे याचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतील, की ज्याच्यामध्ये निर्यात आणि आयात बँक ही पहिली आहे, की ज्याला आपण एक्झिम बँक म्हणतो. आता ही निर्यात आणि आयात बँक काय आहे, तर या ठिकाणी ही बँक आयात व निर्यातीसाठी आवश्यक पतपुरवठा करते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेविषयीची आवश्यक माहिती पुरवण्याचं ही एक्झिम बँक करते. आयात निर्यात परदेशामधून करता यावा या उद्देशाने जे जे व्यवसाय स्थापन झालेले असतात त्यांना मदत करण्याचं काम ही बँक करते. तसेच त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचंही कार्य करते. आता त्याचबरोबर यानंतरची की ज्या विशिष्ट बँकेमधील असलेली जी बँक आहे की भारतीय लघुउद्योग विकास बँक, की ज्याला आपण थोडक्यात SIDBI, ज्याला ठिकाणी स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असं आपण म्हणू शकतो. आता ही भारतीय लघुउद्योग विकास बँक जी आहे की त्याची स्थापना कधी झालेली आहे, हिचा उद्देश काय आहे तो आपल्याला थोडक्यात पाहायचा आहे. भारतीय संसदेच्या अधिनियमान्वये 2 एप्रिल 1990 रोजी या बँकेची स्थापना झाली. ही बँक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या जाहिरात, वित्तपुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून काम करते व या कार्यात गुंतलेल्या संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करते. म्हणजे थोडक्यात भारतीय लघुउद्योग विकास बँकेचा मुख्य उद्देश जो आहे की आपल्या देशामध्ये जे असणारे लघुउद्योग जे आहेत त्या लघुउद्योगांचा विकास करण्याचा ती प्रयत्न करते. आता यामधीलच एक बँक जी आहे की विशिष्ट बँक ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, की जिला आपण या ठिकाणी नाबार्ड या संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण तिला संबोधतो. मग आता ही जी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड, की ज्याला नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट, आता अशी जी असणारी बँक जी आहे तर तिचा उद्देश काय आहे, तर तो म्हणजे ठिकाणी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी पतपुरवठा करणारी ही सर्वोच्च संस्था आहे. तसेच कृषीला पूरक आणि ग्रामीण उद्योगांना क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या माध्यमातून लघु आणि दीर्घ मुदतीचा वित्तपुरवठा करण्याचं काम ही नाबार्ड, की ज्यालाच आपण राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक करत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण बँकेचे जे विविध प्रकार अभ्यासलेले आहे की त्याच्यामधून आपल्याला एकच भाग लक्षात येतो की तो म्हणजे बँकेचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे लोकांकडून ठेवीच्या स्वरूपामध्ये पैसे जमा करणे व तेच पैसे लोकांना कर्जाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे बँकेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आज आपण ज्या बँका अभ्यासलेल्या आहे की त्यामध्ये या ठिकाणी ज्या 9 प्रकारच्या बँका अभ्यासलेल्या आहेत त्या 9 प्रकारच्या बँका आपण आपल्या नोटबुक्समध्ये व्यवस्थित या ठिकाणी नोट डाऊन करायच्या आहेत आणि त्यावरचा जो असणारा क्वेश्चन आहे तो कंप्लीट करायचा आहे. धन्यवाद माझ्या विद्यार्थी मित्रांनो.